लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय। उद्धव ठाकरे गटाकडून घटक पक्षांबरोबर चर्चा न करता मुंबई शिक्षक आणि पदवीधर साठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि दुसरीकडे महायुतीमध्ये मुंबई पदवीधरची जागा ही शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचं सांगत डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केला। भाजपही ही जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा हा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा आता कस लागणार आहे। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जूनला ही निवडणूक होणार आहे। मुंबई पदवीधरसाठी अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी जमो अभ्यंकर यांचे नाव उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले, तर शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत। तेव्हा हा पेच निर्माण कसा काय झालाय ते एकदा आपण पाहूया सविस्तर। ठाकरे गटाकडून घटक पक्षांबरोबर चर्चा न करताच दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे। ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मुंबई पदवीधर जागेसाठी इकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपही आग्रही आहे। शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत। कोकण पदवीधरसाठी भाजपच्या निरंजन डावखर यांच्या नावाची चर्चा आहे। कोकण पदवीधरसाठी ठाकरे गटाकडून किशोर जैन यांना उमेदवारीची शक्यता आहे, तर कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रवीण ठाकूर रमेश कीर आग्रही आहेत। एकंदरीतच हा आता उमेदवारीचा पेच कसा सुटतोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल।